अनेक लोकांना ही चिंता वाटते की लग्नसंस्था टिकेल का, तर मला असं वाटतं ही चिंता सोडून द्यावी. लग्न टिकणारच आहे. कोणीच मुलं मुली आयुष्यभर लिव्हिंग मध्ये राहायचंय म्हणून लिव्हिंग मध्ये राहत नाहीयेत. तुझे पैसे माझे पैसे याच्यापेक्षा आपले पैसे नेहमी जास्त असतात. आणि मग त्याचं आपण नियोजन कसं करायचंय हे एक सहजीवनामधला महत्वाचा भाग आहे. लग्न होईल, लग्न व्हायला फार कष्ट नाहीयेत, पण लग्न टिकवण्यासाठी तुम्हाला आवर्जून प्रयत्न करावे लागतात. माझ्या सहवासामुळे तो बदलेल हे तर कोणालाच वाटत नाही. मुलामुलींशी याच्याबद्दल बोललं की एकमेकांच्या सहवासाने आपला पार्टनर बदलतो, तर त्याच्यावर ते म्हणतात म्हणजे काय बेबी सिटिंग करायचं का पहिल्या दिवसापासून, काहीतरी विचारायचं म्हणून तो तिला असं विचारतो तुला स्वयंपाक येतो का. आता हा प्रश्न विचारणं म्हणजे खूप मोठा गुन्हा आहे. नाही विचारायचा हा प्रश्न. आपण काय करतो माहितीये, लग्न समाजासाठी करतो. स्वतःसाठी लग्न जर केलं ना तर हे टेन्शन येणार नाही. मी थिंक बँकच्या थिंकफेस्टमध्ये गौरी कानिटकर मॅडमचं स्वागत करतो. थिंक बँकवरच्या गाजलेल्या सर्वाधिक मुलाखतींपैकी एक मुलाखत मॅडमची. पण असं म्हणतात की एका लग्नाची गोष्ट हजारदा सांगितली जाते, नाटकातनं, सिनेमातनं, सगळीकडनं. त्यामुळे प्रश्न अजूनही आहेत. आम्ही त्याच्यानंतरच्या 2 वर्षात पुन्हा 6-7 मुलाखतींच्या सिरीज केल्या, तरीसुद्धा कमेंट्समध्ये, फीडबॅकमध्ये इतके प्रश्न आहेत की अजून एकदा लाईव्ह मुलाखत करायची. पुन्हा एकदा स्वागत मॅडम. आणि याच प्रश्नापासून सुरुवात करतो. जग बदललंय, लोक इंडिपेंडंट झालीत, रिलेशनशिपचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध झालेत, तरीसुद्धा जगभरात वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये लग्न ही संस्था अस्तित्वात आहे, राहिलेली दिसती आणि चालू आहे. असं लोक म्हणायचे की काय होईल, कसं होईल. तर लग्न संस्था जगभरामध्ये का टिकली? नमस्कार. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की लग्न आपल्या आयुष्यातलं एक टर्निंग पॉईंट आहे. आपल्याला पार्टनर कसा मिळतो याच्यावरती आपलं पुढलं आयुष्य कसं जाणार हे अवलंबून असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की लग्नाचे फायदे खूप आहेत. म्हणजे लग्नामुळे भावनिक अनुबंध, साहचर्य, मैत्र, प्रेम, रिस्पेक्ट हे सगळंच्या सगळं मिळतं. आणि आपण सगळेजण म्हणजे मनुष्य प्राणी हा जो आहे तो सोबतीने राहणारा माणूस आहे. तो एखाद्या शिलेदारासारखा राहू नाही शकतो. पण मग लग्नच का? तर लग्न ही समाजमान्य व्यवस्था आहे. आणि अजूनही लग्नाला समाजमान्य असा पर्याय निघालेला नाही आहे. म्हणजे कम्युनिटी लिव्हिंग खूप ठिकाणी अस्तित्वात आलं जगभरामध्ये, पण ते सक्सेसफुल नाही झालं. अगदी जुन्या काळी बघितलं तरी टोळ्या करून माणसं राहत होती. पण त्याच्यानंतर जेव्हा वारस असायला हवा माझ्या जमिनीला असं ज्या वेळेला आलं त्यावेळेपासूनही लग्नसंस्था अस्तित्वात आली. आणि त्याला हजारो वर्षांचा इतिहास आहे. त्यामुळे अचानकपणाने काहीतरी धक्के बसत आहेत म्हणून अनेक लोकांना ही चिंता वाटते की लग्नसंस्था टिकेल का. तर मला असं वाटतं ही चिंता सोडून द्यावी. लग्न टिकणारच आहे. असं जरी असलं तरीसुद्धा पूर्वीच्या काळी डिपेंडन्सी होती, इकॉनॉमिक डिपेंडन्सी होती आणि वारसाचा तुम्ही उल्लेख केलात. सो त्याच्यात एक व्यावहारिक भागसुद्धा होता. आजच्या काळामध्ये मुलं आणि मुली दोघंही कमावती आहेत. त्यांचे इन्कम सोर्सेस आहेत, त्यांचे इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स आहेत, त्यांची वैयक्तिक स्वप्न, आशा, आकांक्षा आहेत. अशा वेळेला मग एकत्र राहून एकत्र स्वप्न बघणं, आशा, आकांक्षा बघणं याच्याबद्दल सेकंड थॉट मुलं मुली करतात. एक तर कसं आहे की लग्नाने मी म्हटलं तसं एक स्थैर्य आहे, लग्नाने सुरक्षितता आहे. किंवा मी घरी आल्यानंतर माझी वाट बघणारं कुणीतरी आहे, मी यावंसं वाटतं घरी, अशी व्यक्ती घरामध्ये आहे, हे सगळं माणसाला हवं असं वाटतं. आणि हे लग्नाने साध्य होतं. कसं असतं माहिती आहे की आता खूप मुलामुलींमध्ये लिव्हिंगबद्दल बोललं जातं, पण कुणीच मुलं मुली आयुष्यभर लिव्हिंगमध्ये राहायचं आहे म्हणून लिव्हिंगमध्ये राहत नाही आहेत. ती फॉर द टाईम बिंग राहत आहेत. तो एक स्टेपिंग स्टोन आहे. म्हणजे मुलं मुली हल्ली काय म्हणतात, जमलं तर करू लग्न. म्हणजे त्यांना थोडक्यात डिव्होर्सची प्रोसेस नको असते. नाही जमलं तर पटकन बाजूला होता येतं, पण ते इतकं सोपं लिव्हिंगमध्ये पण नाही आहे. कारण तुम्ही इमोशनल जे बॉन्डिंग तुमचं तयार होतं त्याचं तुम्ही काय करणार. ते काय फक्त तुम्ही लॅपटॉपची बॅग उचलायची आणि कपड्याची बॅग उचलायची आणि निघून जायचं घरातनं, इतकं ते सोपं नाही आहे. त्यामुळे लग्नामुळे मिळणारी जी सुरक्षितता आहे, स्थैर्य आहे, हे दुसऱ्या कुठल्याच परिस्थितीमध्ये किंवा कुठले जे ऑप्शन्स निघाले त्याच्यामध्ये नाहीच आहे. पण सगळीकडं आता अजून एक आमच्या सोशल मीडियावर चर्चा असते की मिलेनियल आणि जेनझी. आता तुमच्याकडं तन्मय वगैरे पण इथं बसले, डेटा आहे, सगळं आहे. जेनझी पण लोक रजिस्टर करत असतील. मी स्वतः मिलेनियल आहे. तर मिलेनियल आणि जेनझीच्या वर्तणुकीमध्ये लग्नाच्या बाबतीत, रिलेशनशिपच्या बाबतीत काय फरक दिसतो? खूप फरक आहे.
सहजीवन या संकल्पनेमध्ये फरक आहे. म्हणजे कसं आहे, सहजीवनाची गरज सगळ्यांना आहे. आपण सोबतीने राहूया, एकत्र राहूया, पण ती चौकट जी आहे ना, ती चौकट वेगळी आहे. म्हणजे आता माझ्या आईवडिलांकडे जर बघितलं तर त्याच्यामध्ये थोडासा एक मालकी हक्क होता की हे तू केलंच पाहिजेस, किंवा ड्युटी पाहून सगळ्या गोष्टी होत्या. म्हणजे पुरुष असेल तो बाहेर जाऊन कमवावेल आणि घरातली कामं स्त्री करेल, हे अगदी वर्षानुवर्ष आपल्याकडे चालू होतं. पण आत्ताची जी पिढी आहे ती स्वतंत्रपणाने जगणारी आहे. म्हणजे आत्ताची मी अनेक मुलं मुली बघते की ते लग्न होऊन राहत आहेत, पण घरातली कामं त्यांची खूप छान वाटलेली आहेत. म्हणजे एक छोटं उदाहरण देते. माझ्याकडे मुलगा आणि मुलगी लग्न झालेली गप्पा मारायला आले होते लग्न झाल्यानंतर, साधारण 1 वर्षभरानंतर. आणि मी सहज त्यांना विचारलं की कसं चाललंय तुमचं. तर ते म्हटले की घरातलं जे काही किराणा सामान आहे ते आणायची जबाबदारी त्याची आहे. हां, आणि ती अजिबात आठवण वगैरे करून देत नाही. म्हणजे एखादी गोष्ट संपली आणि तिला लक्षात आलं तरी ती त्याच्यामध्ये पडत नाही. तर तो म्हणला की एक दिवस सकाळी माझ्या लक्षात होतं की साखर संपली आहे, पण मी आदल्या दिवशी आणायची विसरलो. आणि मला 6-6:30 वाजता साधारण अशी जाग आली आणि लक्षात आलं आई शपथ साखर नाही घरात. पण सध्या ब्लिंकिट वगैरे असल्यामुळे या जनरेशनला खूप सोपं आहे. तो म्हणला मी लगेच तिथल्या तिथे ब्लिंकिट करून पुढच्या 10व्या मिनिटाला मध्ये साखर आली. तर हे जी इंडिपेंडेंट जगणं आहे पण ॲट द सेम टाईम एकत्र जगणं आहे, हे ही मुलं खूप छान पद्धतीने जमावतात. पण असं करत असताना दुसरीकडे तुमचा डेटा असं सांगतो की लग्न करायचं ॲव्हरेज वय वाढतंय, ते 30च्या वर गेलंय. हे असं काय? त्याला खूप सारे प्रश्न कारणीभूत आहेत. सगळ्यात पहिल्यांदा की माझं जेव्हा लग्न आलं तेव्हा एका डिग्रीवरती नोकरी लागत होती. म्हणजे 80च्या दशकामध्ये खूप साऱ्या नोकऱ्या उपलब्ध झाल्या. LIC ऑफिसेस, इन्कम टॅक्स ऑफिसेस, बँका, गव्हर्मेंट, म्हणजे ह्या सगळ्या एका डिग्रीवरती लागलेल्या नोकऱ्या होत्या. आज परिस्थिती अशी आहे की एका डिग्रीवरती तुम्हाला नोकरी नाही मिळत. मग तुम्हाला 2-3 या पद्धतीच्या डिग्र्या घ्याव्या लागतात. मग त्याच्यानंतर जॉब. तो जॉब ताबडतोब मिळेल असं नाही. समजा मिळाला तरी तो मनासारखा मिळेल असं नाही. मग वाट बघूया. अजून एक त्याला हे असं आहे की मुलींना, एस्पेशली मुली आणि मुलंसुद्धा इवन, ते असं म्हणतात आत्ता तर मला जॉब लागले, राहू दे की जरा मोकळं. सो मला असं वाटतं लग्न या शब्दाबरोबर काही शब्द येतात. ते शब्द असे येतात की लग्न म्हणजे माझं स्वातंत्र्य जाणार, लग्न म्हणजे मी कुणाला तरी अन्सरेबल असणार. कारण आता 28, 29, 30 या वयाची मुलं मुली आहेत आणि ती खूप स्वतंत्र आहेत. त्या आईवडिलांना पण अन्सरेबल नाही आहेत. किंवा घरामध्ये अशा गप्पा होत आहेत. म्हणजे आता सरांनी सांगितलं की सगळ्यांनी मिळून एकत्र गप्पा मारणं, हे पण सध्या घडत नाही आहे ना. शेजाऱ्यांशी लांबच राहिलं, घरातल्यांशी जरी गप्पा मारल्या तरी खूप झालं, पण हेही घडत नाही आहे. त्यामुळे माझं लग्न झाल्यानंतर मी कोणाला तरी अन्सरेबल असणार, मला काहीतरी निर्णय घ्यायचा असेल तर मला विचारावं लागणार. या सगळ्याचा मुलांना बाऊ वाटतो. त्यापेक्षा मी बरं आहे ना आत्ता एकटा राहतोय, ते मी एकटी राहते ते. तर हे जर कम्फर्ट झोन तयार झालं आहे मुलामुलींचा, याला कारणीभूत पालक आहेत. म्हणजे कसं आहे की घरातल्या कामांच्या जबाबदाऱ्या त्यांच्याकडे नाही आहेत. मुलीला डबा देण्यापासून आई करते, मुलीला मुलाला दोघांनाही. आणि लग्न झाल्यानंतर ती मुलगी समजा घरी आली, सासरी आली, तर ती म्हणते तुमच्या मुलाला देता ना डबा, तसं मलाही द्या. त्यातल्या त्यात एक चांगली गोष्ट अशी आहे की माझी जी जनरेशन आहे ती फिजिकली फिट आहे अजूनसुद्धा, कारण आमची लग्न खूप लवकर झाली आहेत. करिअर वाईज बघितलं तर आम्ही खूप चांगल्या पद्धतीने करिअर करू शकलो, फायनान्शियली सेटल आहोत. त्यामुळे हाच विचार आम्ही मैत्रिणींमध्ये बोलताना पण करतो. आपले 2 मुलं आहेत असं समजू, आपण डबा देऊ. पण हा जो प्रकार आहे ना, हा पालकांकडे मला बोट दाखवावं लागतं या संदर्भात. पण हे जे स्वातंत्र्य आहे हे असं काही आहे का की IT सेक्टरमध्ये, का घराबाहेर राहणाऱ्या मुलांच्यात आहे, का ग्रामीण भागात किंवा निमशहरी भागात वेगळी परिस्थिती आहे, असं काही दिसतं तुम्हाला? छे, हे सगळीकडे आहे. म्हणजे घर चालवण्याची जबाबदारी मुलाचीच आहे. हे जे परंपरागत आलेलं आहे ते अजून तसंच आहे. एक उदाहरण देते. माझ्याकडे जी भांडीवाली बाई काम करते ती सध्या दर महिना साधारण 24,000 रुपये मिळवते. 4-5 घरी काम करून वगैरे, जास्त पण असेल. मी तिला सहज विचारलं एकदा की काय गं करतेस या पैशाचं. तर ती म्हणजे 5-5 हजाराच्या 4 भिशा आहेत.
आणि म्हटलं तरी 4,000 उरतात. तर म्हटली 2,000 मला पार्लरला लागतात आणि 2,000 रुपयामध्ये मग मुलांना काही हवं असेल, मला काही हवं असेल, माझ्या आईकडे काही हवं असेल आईला, तर ते मी खर्च करते. आणि म्हटलं घरात तो काही माझा संबंधच नाही आहे, ते नवऱ्याने करायचं असतं. हे अगदी म्हणजे तळागाळातल्या माणसांपासून आहे. त्यामुळे मला असं वाटतं की शिक्षण, करिअर, IT सेक्टर, नवीन मुलं असा काही संबंध नाही त्याच्यामध्ये. पण या सगळ्यामध्ये अजून एक खूप व्हिडिओ सध्या येतात की कपल गोल्स, कपल फायनान्शियल प्लॅनिंग आणि एकत्र कपल म्हणून स्वतःचं युनिवर्स बनवणं, हे अजून आहे, कमी झालंय आणि समजा असेल तर ते कसं इव्हॉल्व्ह होतं? एक तर आम्ही आमच्या संस्थेतर्फे जे प्रोग्राम होतात त्यात आम्ही असं नेहमीच सांगतो की तुझे पैसे माझे पैसे याच्यापेक्षा आपले पैसे नेहमी जास्त असतात. आणि जे पूर्वी होतं, पूर्वी म्हणजे फार पूर्वी पण नाही, 25-30 वर्षापूर्वी. आणि मग त्याचं आपण नियोजन कसं करायचं आहे, आपण सेव्हिंग कसं करायचं आहे, आपण तो खर्च कसा करायचा आहे, हे एक सहजीवनामधला महत्त्वाचा भाग आहे फायनान्शियल प्लॅनिंग हा. परंतु ही सवय लग्नाच्या आधीपासून आईवडिलांनी लावणं खूप गरजेचं आहे. म्हणजे एक उदाहरण देते. माझ्याकडे एक बाबा आले होते एका मुलाचे. तर असं मी त्यांना सांगत होते की तुम्ही त्याच्याकडनं पैसे घ्या, ते घेणं फार गरजेचं आहे आणि त्याला सवय पाहिजे पैसे द्यायची. त्याच्यावर ते म्हणले नाही नाही, माझा मुलगा तसा नाही, तो नक्की पैसे देईल मी मागितले तर, पण मी मागतच नाही कारण मला गरज नाही आहे. मी म्हणजे आपण एक काम करूया की तुम्ही आता घरी जाल आणि मग त्याला सांगा की पुण्यामध्ये खूप गरम व्हायला लागलं आहे आणि आपल्या बेडरूममध्ये AC आहे पण हॉलमध्ये नाही आहे, तर यावेळेला तू ती जबाबदारी घे, तुझ्या पगारातून AC बसव वगैरे असं. तुम्ही हरणार असं मला म्हणले ते आणि गेले घरी. 2 दिवसांनी फोन आला मला, गौरीताई तुम्ही जिंकला. म्हटलं काय झालं? तर म्हणे मी त्याला म्हणलं होतं, तो म्हणे एवढं काही बाबा गरम होते, तुमचं वय झालंय म्हणून वाटतंय. पण हा पाठीमागच्या पिढीचा किंवा 2 पिढ्यांच्यातला एक म्हणूया फरक असेल. आत्ताची जी लग्न होत आहेत, कारण तुम्ही खूप याच्याविषयी बोलता की लग्न करणं वेगळं आणि लग्न टिकवणं वेगळं, तर लग्न टिकवण्यासाठी काय करायला हवं, काय घडते आणि कोणत्या गोष्टींमुळे सर्वाधिक ताणतणाव तयार होतो? लग्न ठरणं आणि टिकवणं या त्या वयातले 2 टप्पे. लग्न करण्याच्या पूर्वी तुम्ही जर त्याचा व्यवस्थित अभ्यास केलेला असेल, कारण आता पूर्वीसारखं होणार नाही आहे की लग्न झालं किंवा पाण्यात पडलं की येई पोहता, असं जे आत्तासुद्धा आईवडील म्हणतात, तर ते चुकीचं आहे. कारण असं आहे की पाण्यात पडल्यावर पोहता नाही येत. हातपाय मारले तर कदाचित सर्वाईव्ह होऊ शकतो, गटाळ्या खाऊ वगैरे, पण आपल्याला पोहण्याचा आनंद घ्यायचा असेल, मजा घ्यायची असेल तर आपल्याला शिकावं लागतं. तसंच आता लग्नाचं आहे. लग्न टिकवण्यासाठी तुम्हाला एज्युकेशन घेण्याची खूप गरज आहे आणि लग्न होईल, लग्न व्हायला फार कष्ट नाही आहेत. म्हणजे कुठल्याही संस्थेकडे डेटा असेल तर लग्न होईल. पण लग्न टिकवण्यासाठी तुम्हाला आवर्जून प्रयत्न करावे लागतात. असं नाही होणार आहे की आपोआप ते टिकणारे, आणि ते दोघांनाही प्रयत्न करावे लागतात. म्हणजे नेचर आणि नर्चर या 2 गोष्टी ज्या आहेत, या 2 गोष्टींवरती कॉन्सन्ट्रेट करून तुम्हाला लग्न टिकवावं लागतं. आणि मग लग्न टिकवायचं असेल तर ते कशाच्या आधारावरती टिकवायचं, तर ते मला असं वाटतं व्हॅल्यूजवरती टिकलं पाहिजे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत आता व्हॅल्यूजमध्ये, की पंक्च्युअलिटी आहे, ऑनेस्टी आहे, ट्रान्सपरन्सी आहे. आता या जर व्हॅल्यूज नसतीलच एखाद्या व्यक्तीकडे तर त्यांचं सतत वाद होणार. किंवा एखादा मनुष्य वागत असेल, एखादी गोष्ट घडत असेल, घटना घडत असेल, ते तर वेगळ्या पद्धतीने वागत असेल, तर ते त्या क्षणाचं वागणं आहे हे पण लक्षात घेतलं पाहिजे. कारण आता काय होतं, बहुतांशी वेळेला हल्ली मुलं मुली बाहेर भेटतात. घरी पहिली भेट म्हणजे घरी भेटायचं प्रमाण जवळजवळ नाही आहे. आता ते जेव्हा बाहेर भेटतात तेव्हा तो किंवा ती उशीर आली तर डोक्यात चक्र सुरू होतात की हा कायमच असं करणार किंवा ही कायमच असं करणार. म्हणजे हिला काही कळतच नाही वेळ किंवा त्याला काही वेळ कळतच नाही, त्यापेक्षा नकोच. किंवा समोर बसल्यानंतर तो किंवा ती मोबाईलमध्ये आहेत तर तिथनं उठून येतात मंडळी. तर ते विचारायला पाहिजे ना त्याला किंवा तिला की अगं आपण कुठल्या तरी एका वेगळ्या हेतूसाठी इथे आलोय, तर ठेव ना तो मोबाईल बाजूला, किंवा खूप काही अर्जंट कामाचं आहे का, हे न विचारता त्या व्यक्तीवरती फुली वारली जाते आणि ते घरी निघून येतात. तर इथे कुठेतरी आम्ही सांगतो की हे जे इम्पेशन्स आहे हा खूप जास्त आहे, किंवा टॉलरन्स लेवल आपण म्हणतो ना,
याच्यामध्ये पण खूप गडबड आहे. त्यामुळे व्यक्तीवरती फुली नका ना मारू. एखादी वर्तनाची छोटीशी गोष्ट आहे ना ही बदलू शकते, याच्यावरती विश्वास नाही. आणि माझ्या सहवासामुळे तो बदलेल हे तर कोणालाच वाटत नाही. आणि कसं आहे, कुठलीच गोष्ट स्टॅटिक नाही ना, बदलणार आहोत आपण मनुष्य आहोत. आज मी तशी 5 वर्षांनी असणार नाही आणि 5 वर्षापूर्वी होते तशी मी आज नाही आहे. मी शिकत असते. माझ्या जो सहवासात जी माणसं येतात त्यांच्याकडनं पण मी शिकत असते. माझी पण कसोटी लागते. मी वाचत असते, अनुभव घेत असते. या सगळ्याचा परिपाक कुठेतरी असतोच ना. पण मुलामुलींशी याच्याबद्दल बोललं की तुम्हाला नंतर कळेल ना, एकमेकांच्या सहवासाने आपला पार्टनर बदलतो. तर त्याच्यावर तर म्हणतात म्हणजे काय बेबी सिटिंग करायचं का पहिल्या दिवसापासून? तर त्यांना ते सगळं रेडीमेड हवं आहे. म्हणजे फर्स्ट डे 1पासून त्यांना ते सगळं रेडीमेड हवं आहे. त्यांना हवा तसा समोरचा माणूस असायलाच पाहिजे, अशी त्यांच्या अटी आहेत. तुम्ही व्हॅल्यू सिस्टीमचा उल्लेख केलात. कोणतीही 2 व्यक्ती ज्यावेळी एकत्र येतात तेव्हा त्यांच्या 25-30 वर्षातल्या व्हॅल्यू सिस्टीम घेऊन येतात आणि त्या एकसारख्या असणं प्रॅक्टिकली अशक्य आहे. आणि मग पुढच्या पिढीत त्या दोघांच्या संयोगातनं तिसरी व्हॅल्यू सिस्टीम तयार होती. तर हे जे डिफरन्सेस ऑफ व्हॅल्यू सिस्टीम आहेत हे कसे हँडल करायला हवेत आणि आत्ताची मुलं कशी करतात? एक तर कसं आहे माहिती आहे का, की स्किलसेट जे मगाचपासून सर सांगत होते ना, ते लग्नाच्या संदर्भात सुद्धा आहेत. म्हणजे लाईफ स्किल्स आपण जे म्हणतो, कम्युनिकेशन स्किल्स आहेत. आता आम्ही सगळ्या मुलामुलींना असं सांगतो की पहिली 2 वर्ष कमी बोला, जास्त ऐका. ताबडतोब तुम्ही रेस्पॉन्ड केलं पाहिजे अशी काही जरुरी नाही आहे. पण मी ज्या व्यक्तीबरोबर राहते त्या व्यक्तीला माझ्याबरोबर राहताना कसं वाटतंय, बरं वाटतंय, काही जबाबदारी माझी आहे. त्याला जर कटकट वाटत असेल माझी तर माझं कुठेतरी चुकतंय, हा पण एक विचार केला गेला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मी त्या व्यक्तीचं काय करू शकतो, माझं योगदान काय आहे त्याच्यामध्ये. कारण प्रत्येक व्यक्तीचं कॉन्ट्रिब्युशन असतंच या सगळ्या गोष्टींमध्ये. तिसरी गोष्ट महत्त्वाची अशी आहे की माझ्या व्हॅल्यू सिस्टीम आधी मला माहिती आहेत का, त्या पण कित्येक वेळेला माहीत नसतात. तर त्या पहिल्यांदा मग आम्ही त्याला असं म्हणतो स्वची ओळख. तुमचं स्वतःची ओळख तुम्हाला आहे का? आणि अनेक कंपन्यांमध्ये स्वॉट ॲनालिसिस करतात. स्ट्रेंथ, विकनेसेस, अपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स. ते सगळं लग्नाच्या संदर्भात करायचं आम्ही सांगतो. आता कसं आहे की तुमचे जे स्ट्रॉंग पॉईंट्स तुम्हाला वाटतात ते समोरच्यामध्ये नसतील तर आपल्याला त्याच्याशी बोलता येईल का, चर्चा करता येईल का त्याच्याशी तिच्याशी. आता गंमत अशी असते की मी कम्युनिकेशनचा उल्लेख केला तर समजा एखादा मुलगा मुलगी बाहेर भेटले तर ते काहीही विचार न करता भेटायला जातात. पुष्कळ वेळेला आईवडिलांनी पाठवलेलं असतं म्हणून जातात. त्यांचा स्वतःचा त्याच्यामध्ये अभ्यास काही नसतो. समोरच्या व्यक्तीमध्ये इंटरेस्ट घेऊन बोललं तर समोरची व्यक्ती पण खुलून बोलायला लागते, तोही भाग नसतो. पण ते काय करतात मग, त्यात काहीतरी विचारायचं म्हणून तो तिला असं विचारतो, तुला स्वयंपाक येतो का? आता हा प्रश्न विचारणं म्हणजे खूप मोठा गुन्हा आहे. नाही विचारायचा हा प्रश्न. पण समजा त्यांनी विचारलं तर तिला ऐकू येतं की तुला कामवाली पाहिजे का. आता तो विचारतोय काय, तर ते ज्या अर्थाने आणि ज्या भावनेने त्यांनी विचारले त्याच अर्थाने आणि भावनेने घे ना तू. तर तसं नाही, हा कम्युनिकेशनमधला प्रॉब्लेम आहे. लॅक ऑफ कम्युनिकेशनपेक्षा सुद्धा वेगळंच काहीतरी ऐकायला येतं. ऑटोबायोग्राफिकल लिसनिंग असं एक कम्युनिकेशन स्किल्समध्ये आहे. म्हणजे एखादी व्यक्ती काही सांगत असेल तर मी काय तेव्हा बोलीन, मी काय विचार करीन, हा सतत विचार करायचा असतो आणि त्या पद्धतीने ते बोलायचं असतं. तर त्याच्यापेक्षा सुद्धा मला असं करावंसं वाटतं, तुला काय वाटतं. आता प्रत्येक याच्यामध्ये वाक्याच्या शेवटी तुला काय वाटतं असं जर आलं तर समोरच्याला आपण त्या संभाषणात ओढून घेतल्यासारखं होतं. नाहीतर मग सतत आरेला तारे करत राहिलो तर मग परत सहजीवनाची गंमत संपतेच ना तिथे. तुम्ही 2 प्रश्नांआधी ब्लिंकिटचा उल्लेख केला. तर आत्ताच्या सगळ्या पिढींच्या ज्यांचा मी उल्लेख केला, मिलेनियल, जेनझी, टेक्नॉलॉजी हा अविभाज्य भाग आहे. मोबाईल आमचा एक्सटेन्शन आहे. सो त्याच्यामुळे चॅटवर कम्युनिकेशन होतं. त्या चॅट हा एक भाग झाला. त्याच्यानंतर इंस्टाग्राम असतं, त्याच्यानंतर फेसबुक असतं, त्याच्यानंतर ब्लिंकिट, झेप्टोसारखी टूल असतात, अगदी डेटिंग ॲपसुद्धा असतात वेगवेगळी. तर ओव्हरऑल टेक्नॉलॉजीनं लग्न या संस्थेवर, सहजीवनावर, रिलेशनशिपवर कसा प्रभाव पाडला? खूपच परिणाम होतो. म्हणजे मी एखादी पोस्ट टाकली आहे, आता ही नवीन जनरेशनला फेसबुक नाही, असं म्हणतात फेसबुक म्हाताऱ्यांचं झालं, पण इन्स्टा असेल तर तू लाईक नाही केलंस
याच्यावरती ते खूप वाद घालतात. आता काही जण असे आहेत की ते नाहीच बघत किंवा त्यांना वेळ होत नाही, पण मला किती लाईक्स मिळतात आणि मला माझी होणारी जी पार्टनर आहे ती किंवा तो त्यांनी लाईक केलं आहे का याच्यावरती ते जोखत असतात त्या व्यक्तीला, किती माझ्यामध्ये किंवा तो माझ्यामध्ये किती इंटरेस्टेड आहे. तर हे सगळं सोशल मीडियावरती म्हणजे खूपच त्याचा एफेक्ट होतो. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सोशल मीडियावरती जे फोटो टाकलेले असतात किंवा जी माहिती टाकलेली असते ती पुष्कळ वेळेला स्टाईल म्हणून टाकलेली असते. म्हणजे कसं आहे की खूप सारं आपण काही सिरियसली ते वापरतो असं होत नाही. एक उदाहरण आहे की एक मुलगा मुलगी बाहेर भेटले आणि तो म्हणला, किती छान ना, तू पण गिटारिस्ट आहेस आणि मलाही खूप आवडतो गिटार वाजवायला. तर ती म्हणली, मला नाही गिटार वाजवता. तर तो म्हणला, आहे ना, फेसबुकवर तुझा फोटो आहे. हां, ती स्टाईल होती म्हणली. तर ही जी गल्लत आहे, म्हणजे आमच्याकडे अनेक वेळेला अगदी 5 वर्षापूर्वीपर्यंत मुलं ते करायची की आम्ही कुठलंही प्रोफाईल सुचवलं की ते पहिल्यांदा स्मार्टफोन काढणार आणि फेसबुक, इन्स्टा खोलवर जाऊन बघणार. इथे समजा स्मोकिंग, ड्रिंकिंग नो लिहिलं आहे, तर खोलवर जाऊन उत्खनन करून तिच्या हातात ग्लास एका बघणार. हे खूप मोठ्या प्रमाणावरती घडत होतं. पण मला असं वाटतं अनुरूपसारखा प्लॅटफॉर्म आहे, अजून काही प्लॅटफॉर्म्स आहेत, ते त्या हेतूसाठी बनवलेले आहेत. तर ते सिरियसली तुम्ही बघा ना. सोशल मीडिया एवढं सिरियसली कुठे आहे ना. आपण जरा आत्ता बोलतोय तर उचे खाली उतरलं की तुमचे रील्स मला दिसायला लागतील. इतकी प्रायव्हसीसुद्धा आपल्याकडे कुठलीच राहिलेली नाही आहे. इतकं जर ते असं म्हणजे जनरल आहे, तर आपण त्याचा स्पेशलाइज म्हणून वापर कशासाठी करायचा. तुम्ही अनुरूपचा उल्लेख केलात म्हणून ह्या मुद्द्यावर मला यायचं होतं. हा थोडा अनरिलेटेड आहे की पूर्वीच्या काळी अरेंज मॅरेजमध्ये इतकं मुलामुलींना भेटता येत होतं का, समजून घेता येत होतं का, कदाचित पालकच सांगायचे, एकदाच भेटायचे. आता मात्र तुमच्या ॲपसह सगळ्या ॲपवरती कम्पॅटेबिलिटी टेस्ट आहेत. त्याच्यात अगदी इमोशन्सपासून प्रॅक्टिकल गोष्टी, फॅन का एसी इथंपासून सगळं आहे. ह्या सगळ्यानं काय फरक पडतो? इतकं एकमेकांचं आधी माहीत झाल्यामुळं सुधारतं रिलेशनशिप का अडचण होते? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की अरेंज मॅरेजमध्ये जी मुलं मुली आत्ता आहेत ती प्रचंड प्रमाणामध्ये इंडिपेंडंट आहेत. म्हणजे आर्थिकदृष्ट्या तर आहेतच, पण नुसतं आर्थिक नाही, वैचारिकदृष्ट्या पण ती इंडिपेंडंट आहे. ती घरापासून लांब राहतात. म्हणजे पुण्यातल्या पुण्यातसुद्धा अशी अनेक उदाहरणं आहेत की समजा कोथरूडमध्ये ती मुलगी किंवा मुलगा राहतो आहे, त्याचं घर आहे आणि रोज हिंजवडीला जायला लागतं आहे. तर हिंजवडीत तो फ्लॅट घेऊन भाड्याने राहतो की एवढं रोज ट्रॅव्हल कोण करत बसणार आणि मग त्याच्यात वेळ खूप जाणार, एनर्जी जाणार. हे पुण्यातल्या पुण्यासारख्या ठिकाणीसुद्धा आहे. बाहेर तर बँगलोर, हैदराबाद, नोएडा, गुरगाव या ठिकाणी तर आपली खूप मुलं तिथे आहेत. तर हे सगळं ज्यावेळेला अरेंज मॅरेजमध्ये आहे आणि ते इंडिपेंडंट होत आहेत, तर त्यावेळेला त्यांनी डिसिजन्स घेणं, त्यांनी लग्न ठरवणं हे खूप क्रमप्राप्त आहे. किंवा परदेशी पण आता अनेक आपली मुलं तिकडे आहेत. तर अशा वेळेला पण कशा पद्धतीने ते भेटत असतील एकमेकांना, मग त्यासाठी व्हिडिओ कॉल करतात, चॅट करतात आणि मग त्यातनं डिसिजन्स वगैरे घेत असतात. आता कम्पॅटेबिलिटीचा जो उल्लेख आहे, तर थोडक्यात सांगायचं तर कम्पॅटेबिलिटी म्हणजे अनुरूपता. अनुरूपता रेडीमेड नाही आहे, ती तुम्हाला मिळवावी लागते. आणि सहजीवन ही संकल्पना आहे, ही आयुष्यभर चालणारी आहे. असं नाही आहे की आज माझ्या लग्नाला इतकी वर्ष झाली आहेत म्हणजे आम्ही आता एकदम मस्त, असं नाही. आम्हाला पण शिकावं लागतं. आत्तासुद्धा रोज नव्या नव्या पद्धतीने काही प्रमाणामध्ये माहिती आहे की आता माझ्या घरातली माणसं कशी वागतात, कसं रिस्पॉन्ड करतात, त्यांचा प्रतिसाद कसा असेल, पण तरीसुद्धा नवीन नवीन काहीतरी समोर येत असतं. त्यामुळे नवीन ही मुलं जी लग्न झालेली आहेत, तर त्यांनीसुद्धा अनुरूपता ही अशी रेडीमेड नाही आहे, लक्षात ठेवलं पाहिजे. किंवा मी मगाशी म्हणलं तसं डे वनपासून मला स्वभावासकट माझा माणूस तसा पाहिजे. एक छोटं उदाहरण देते की आम्ही सगळ्या मुलामुलींना असं विचारतो की तुम्ही तुम्हाला स्वतःला आवडता का? 100% तुम्ही स्वतःला आवडता का? पहिल्यांदा हो वगैरे म्हणतात आणि मग मी जरा डिस्क्राईब केलं की अनेक दोष आपल्यामध्ये असतात. की आता 1 जानेवारी नुकता येऊन गेला आहे. 1 जानेवारीपासून मी ठरवले की काय एक्झरसाइजेस करायचं, मॉर्निंग वॉकला जायचं. 31च्या 31 दिवस जमलेलं नाही आहे. किंवा परमेश्वराने दिलेल्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला नाही आवडत. माझी उंची 5 फूट आहे, मला नाही आवडत. त्याला कारणं काही असतील, पण 100% वेळा माझ्यातले गुणदोष, निसर्गाने दिलेल्या गोष्टी या मला आवडत नाहीत. पण तरीही मी मला सांभाळून घेते. म्हणजे आता
जाऊ दे ना, 1 तारखेला कुठे उठून जायचं, 31ला जागरण झालंय, लगेच कसं जाणार? मग ते नाही, मग जाऊ 1 फेब्रुवारी बघू, किंवा असे कुठले तरी मुहूर्त गाठायचे. म्हणजे आपण स्वतःला एक्सक्यूज देतो ना, आपण स्वतःला सांभाळून घेतो. मग तसं आपल्या पार्टनरला का बरं नाही घ्यायचं? माझ्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी वागलंच पाहिजे अशा पद्धतीने ज्या वेळेला आपण अट्टाहास करतो, तर तो चुकीचा नाही आहे का? तो त्याच्या पद्धतीने वागणार आहे. तो वेगळ्या घरातनं आला आहे, वेगळ्या संस्कारामधनं, तो म्हणजे तीसुद्धा वेगळ्या संस्कारातनं आलेली आहे, वेगळ्या परिस्थितीत आली आहे, वेगळ्या आईबाबांच्या पोटी जन्म झालेला आहे. तर मग बघूया ना. मला तर असं वाटतं की लग्नानंतर ना पहिलं 2 वर्ष आपण ज्या व्यक्तींबरोबर राहतो ना, तर त्यांचा स्वभाव उलगडत नेऊया, लांबून बघूया. ही खूप मजेशीर आणि आनंदाची गोष्ट आहे की कसा बरं हा मनुष्य रिस्पॉन्ड करतोय, कधी राबवतोय, काय त्याचे मित्र आहेत. मी एक छोटं उदाहरण देते. माझं जेव्हा लग्न ठरलं त्यावेळेला माझ्या नवऱ्याने मला असं विचारलं होतं की तुला माझ्याकडून काय पाहिजे, 2 गोष्टी तरी किमान सांग, किंवा आयुष्याकडनं काय पाहिजे. तर मी म्हणलं नाही, मला एकच गोष्ट हवी आहे. तर म्हटलं काय पाहिजे? म्हटलं तुझ्या 24 तासातला अर्धा तास पाहिजे, रोज रोज पाहिजे. तर तो मला म्हणला बस एवढंच. म्हटलं प्लीज, असे अवघड आहे. इतकं सोपं नाही आहे. मग त्याला जरा त्यातला सिरियसनेस कळला. तो मला म्हणला का बरं पाहिजे? म्हणजे मला खूप बोलायला आवडतं, गप्पा मारायला आवडतात. तर तुझा दिवस कसा जातो ते मला ऐकायला आवडेल, माझा दिवस कसा जातो ते मला सांगायला आवडेल. आपण 2 वेगवेगळ्या ठिकाणी जॉब करतो. मी तेव्हा बँकेत जॉब करत होते. तर माझ्या जवळच्या मैत्रिणी कोण आहेत, मला तिथले कलिग्ज आहेत ते मला मदत करतात का, माझं त्यांचं काही वाचतं का, माझे ऑफिसर्स बँकेतले कसे आहेत, किंवा तू जे काम करतोस ते तुला आवडतंय का, तिथे असणारे तुझे कलिग्स कसे आहेत, तुझी कामाची पद्धत कशी आहे, हे मी जेव्हा तुझ्याशी गप्पा मारीन तेव्हा मला कळेल. आणि हळूहळू मला तुला समजून घ्यायला त्याचा उपयोग होईल. आणि तू म्हणशील तो वेळ मी काढीन. तू म्हणलास रात्री जेवण झाल्यावर आपण चक्कर मारायला जाऊया, मला चालेल. तू म्हणलास पहाटे उठून चहासाठी बसूया, तेही मला चालेल. तू मला सांग, पण हे मला जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मला रोज अर्धा तास हवा आहे. आणि मग एक 7-8 वर्ष लग्न झाल्यानंतर तो करिअरच्या मागे लागला, विसरला. तेव्हा मोबाईल नव्हते, ही खूप चांगली गोष्ट होती, पेशन्स होता. मी एक पत्र लिहिलं त्याला, स्टील आय एम स्टेईंग इन युअर हाऊस, आणि ते ऑफिसच्या पत्त्यावर पाठवलं. 4 दिवसांनी मिळालं. अर्थात 4 दिवसांनी जेव्हा त्याला ते पत्र मिळालं तेव्हा ते कळलं त्याला त्यातला अर्थ काय. आणि त्याचा बँकेत मला फोन आला, मी लवकर येतोय, बाहेर जाऊया फिरायला. ही गंमत जी होती ना त्यावेळेला, ही गंमत मला असं वाटतंय आता पण आणू शकतो आपण. त्या आता जी गॅजेट्स आहेत त्याचा खूप चांगला वापरही करता येऊ शकेल आपल्याला, पण त्याच्याकडे लक्षच नसतं आपलं. तुम्ही करिअरचा उल्लेख केला. पूर्वीच्या काळात असणारं करिअरचं प्रेशर आणि आजच्या काळात असणारं करिअरचं प्रेशर की जे लग्नानंतर कदाचित वाढत जातं. आज आपण मगाशीच्या मुलाखतीत बोललो, जॉबची स्टॅबिलिटी नाही आहे, पिअर प्रेशर आहे, प्रूव्ह करायचं आहे, लिंक्डइनवरती प्रूव्ह करायचं आहे, इंस्टाग्रामवरती प्रूव्ह करायचं आहे, आणि वर्क लाईफ बॅलन्सची चर्चा खूप होती. आणि त्यातलं लाईफ म्हणजे शक्यतो मॅरिड लाईफ असतं. तर करिअर आणि संसार किंवा रिलेशनशिप ही कशी सांभाळावी? करिअरची सांगड जर पैशाशी घातली तर खूप प्रेशर येईल. आता कसं असतं माहिती आहे, परसिव्ड सेल्फ आणि रिअल सेल्फ या 2 ज्या संकल्पना आहेत ह्या तुमचा स्ट्रेस निर्माण करत असतात. परसिव्ड सेल्फ याचा अर्थ असा, मला काय व्हायचं होतं आणि आज माझ्याकडे पुढे काय आहे. मगाशी कामातल्या आनंदाबद्दल चाललं होतं की मला आनंद नाही मिळत. माझं म्हणणं उलटं आहे. माझं म्हणणं असं आहे, जे देवाने आपल्याला काम दिलं आहे त्यात तुम्हाला आनंद निर्माण करता येतो, आणि तो जर का तुम्ही निर्माण केला तर मग पैशाकडे वेगळं म्हणजे लक्ष जात नाही इतकं. आणि परत करोनाने खरं तर आपल्याला शिकवलं आहे की आपल्याला जगायला फार पैसे लागत नाही. पण आपण काय करतो माहिती आहे, लग्न समाजासाठी करतो. स्वतःसाठी लग्न जर केलं ना तर हे टेन्शन येणार नाही. समाजासाठी करतो म्हणजे काय करतो की मला 6 मित्र आहेत आणि त्या सगळ्यांच्या बायका मस्त आहेत दिसायला, सो त्या ग्रुपमध्ये माझी बायको शोभली पाहिजे असं म्हणून जेव्हा लग्न करतो, किंवा पालक असं म्हणतात की माझ्या मैत्रिणीच्या मुलीचं लग्न ना मोठं एका लॉनमध्ये झालं आणि काय 12 स्टॉल्स होते, मला पण तसंच माझ्या मुलीचं लग्न करायचं. तर आपण कुणासाठी लग्न करतोय, लग्नाचा अर्थ काय आहे, हा जर बेसिकमध्ये तुम्ही विचार करायला लागलात ना तर तुम्हाला टेन्शन यायचं काही कारण नाही आहे. लग्न का करतो, लग्नाचा अर्थ काय आहे. मग लग्नाचा अर्थ असा असेल तर त्यासाठी मी काय करणार आहे, माझं योगदान काय आहे. मागे आम्ही एक वर्कशॉप घेतलं होतं फक्त मुलींचं,
त्याच्यामध्ये आम्ही वाक्याचा अर्धा भाग दिला होता, अर्धा त्यांना पूर्ण करायला सांगितलं होता. मला करिअर करायची आहे म्हणून वाक्य पूर्ण करा. तेव्हा सगळ्या मुली, बहुतांशी मुलींनी असं सांगितलं होतं, मला करिअर करायची आहे म्हणून माझ्या नवऱ्याने मला मदत केली पाहिजे, मला करिअर करायची आहे म्हणून माझ्या सासूने मला डबा दिला पाहिजे, मला करिअर करायची आहे म्हणून मी संध्याकाळी घरी आल्यानंतर ओट्याशी उभी राहिलीच पाहिजे, या अटी काढून टाकल्या पाहिजे. अशीच उत्तरं होती. म्हणजे इतरांनी काय करायचं ही उत्तरं होती. शेवटी मला त्यांना विचारावं लागलं, करिअर कुणाला करायची आहे? मला करायची आहे ना. मग माझी करिअर चालू राहावी म्हणून इतरांचं योगदान कशासाठी? मी काय करणार आहे त्यासाठी? तसंच आहे ना, माझं लग्न मला उत्तम पद्धतीने जगवायचं आहे किंवा मला त्याच्यामध्ये आनंद घ्यायचा आहे, तर माझं कॉन्ट्रिब्युशन काय आहे त्याच्यामध्ये? हे प्रत्येकाने स्वतःला विचारायचा प्रश्न आहे. मग तुम्हाला स्ट्रेस येणार नाही त्याचा. म्हणून ना, परसिव्ड सेल्फ आणि रिअल सेल्फ याच्यात जितकं अंतर जास्त तितका स्ट्रेस जास्त. सातत्यानं याच्याबद्दल चर्चा होती, कमेंट्स येतात की घटस्फोटाचं प्रमाण वाढतंय. वाढलंय का? कशामुळे वाढतंय? वाढलं असेल तर? खरं सांगायचं तर या संदर्भातला डेटा उपलब्ध नाही आहे. म्हणजे पहिल्या 1-2 वर्षात घटस्फोट होतोय का 60ला होतोय का मध्ये 40ला होतोय, हा याचा डेटा उपलब्ध नाही आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की समजा 30 वर्षापूर्वी आपण बघितलं तर त्यावेळेला जेवढी लग्न होती त्यापेक्षा आज लग्न जास्त, पॉप्युलेशन वाढलेलं आहे. पण त्या प्रमाणात घटस्फोट वाढलेत का, हा डेटा उपलब्ध नाही आहे. आजही घटस्फोट असं म्हणल्यानंतर ते काही नॉर्मल टर्म नाही आहे, कॉमन झालं आहे हे खरं आहे. पण घटस्फोटामध्ये सुद्धा मानसिक पडझड होतेच. असं काही कोणी म्हणत नाही की म्युच्युअल जरी अंडरस्टँडिंगनी घटस्फोट असेल तरी सुद्धा वा वा छान छान घटस्फोट झाला आहे ना, असं काही कोणी म्हणत नाही. आणि अजून एक त्याच्या पुढची गोष्ट अशी की घटस्फोट झाल्यानंतर सुद्धा परत परत लग्न करावं असं वाटतं. याच्यात पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे. याच्यात अजून एक असं आहे का की सोशल लाईफ किंवा कॉमन मीन्स ज्या पूर्वी होते की कॉमन गाण्याचे कार्यक्रम होते, कॉमन हिरो होते, सचिनच सगळ्यांना आवडायचा उदाहरणार्थ, किंवा काय गावस्कर आवडायचा, इथंपासून आत्ता जे पर्सनलाइज्ड आयुष्य झालेलं आहे, माझ्या मोबाईलमध्ये मी काय कन्झ्युम करतो, इथं समजा 200-250 लोक असतील तर प्रत्येकाचा दिवस वेगळा गेलेला आहे, प्रत्येकाचं कन्झम्पशन वेगळं गेलेलं आहे. हे अधिक पर्सनलाइज कन्झम्पशन ऑफ द डे किंवा कन्झम्पशन ऑफ लाईफ, याच्यामुळं मग कॉमन जगण्याची अडचण होते. एक तर कसं झालं आहे, स्पेस हा शब्द खूप मोठ्या प्रमाणावर बोकाळलेला आहे. म्हणजे अनेक वेळेला अनेक मुलं येतात, अपेक्षा विचारल्या की पहिल्या म्हणतात माझी मला स्पेस पाहिजे. म्हणजे काय त्यांना कळत नसतं. मी टाईम, असं त्याच्यावर त्यांचं उत्तर असतं. तर मी टाईम हो असायला हरकत नाही आहे, मला जे करावंसं वाटतं ते करायला मला वेळ मिळाला पाहिजे, पण वी टाईम पण असतो. तर पर्सनल स्पेस आणि कॉमन स्पेस हा पण घरातला एक महत्त्वाचा भाग आहे. घराचे काही रूल्स ठरवले पाहिजेत, जे पूर्वी होते, माझ्या लहानपणी होते. म्हणजे अगदी साधं, म्हणजे माझ्या अनेक घरांमध्ये मैत्रिणींमध्ये होते की घरी आलं संध्याकाळी की हातपाय धुवून देवाला नमस्कार पर्वचा म्हणणं, रामरक्षा म्हणणं, हे रूल होते घरातले. किंवा सकाळी लवकर उठणं हे कंपल्सरी होतं. हेच असे नाही, पण घरातले रूल्स ठरवले गेले पाहिजेत. आमच्या घरामध्ये आम्ही मोबाईलला कर्ण पिशाचं नावाचं नाव दिलं आहे. की जे मोबाईल म्हणजे आपलं सगळ्यांपासून आपण तोडली जातो मोबाईलमुळे. तर घरी आल्यानंतर मोबाईल बंद असेल, आणि मग वाटलं तर रात्री पण आम्ही असं म्हणतो की झोपताना स्क्रीन टाईम नाही पाहिजे वगैरे. पण त्याच्यासाठी सुद्धा ना घराचे काही रूल्स असले पाहिजेत, नियम पाहिजेत. कारण घर आहे ना शेवटी ते, तर घराचे म्हणून काहीतरी नियम पाहिजेत आणि ते सगळ्यांनी मिळून ठरवलं पाहिजे. म्हणजे असं पण डॉमिनेशन नको आईवडिलांचं की आम्ही सांगतोय ना आमच्या वेळेला असं होतं वगैरे. असं म्हणलं की कान आतून बंद होतात. मगाशी पण टीचरांनी तेच सांगितलं की आमच्या वेळेला असं होतं, आम्ही असं करत होतो वगैरे. तसं करायचं काही कारण नाही आहे. पण सगळ्यांनी मिळून आपण जर घरातले नियम ठरवले की नाही आपल्याला हा वेळ ना सगळ्यांच्या गप्पा मारायचा आहे. आणि परत तेच की हे लहानपणापासून करायला पाहिजे. म्हणजे आमच्या घरात मुलं जेव्हा शाळेत होते, मला 2 मुलगी आहेत, ते जेव्हा शाळेत होते तेव्हा मी बातम्या नावाचा खेळ खेळायचे. तेव्हा मोबाईल नव्हते, ही खूप चांगली गोष्ट होती. पण टी व्ही नावाचा एक राक्षस होता, तो बंद असायचा घरामध्ये. आणि त्यावेळेला दिवसभरातल्या प्रत्येकाने बातम्या सांगायच्या, मुलांनी शाळेतल्या सांगायच्या. आणि त्याला बातम्या असं नाव अशासाठी दिलं होतं की त्याच्यानंतर कोणी टिप्पणी नाही करायची, ते घडून गेलेलं आहे. मग त्याचा फायदा असा झाला की मुलगे शाळेमध्ये जेव्हा जाताना ते जास्त वाह्यात असतात मुलींपेक्षा.
आणि शिक्षकांना खूप टोपणनावं वगैरे देतात. तर ती सगळी मला माहीत होती. हा खूप मोठा फायदा होता. म्हणजे आपली मुलं शाळेत कशी वागतात हे त्या बातम्यांमधनं कळायचं. तर अशा पद्धतीचे खेळही घरामध्ये घ्यायला हरकत नाही आहेत. शेवटचा प्रश्न जो गीत सरांना विचारला तसाच एकदम जनरलिस्टिक. लग्न करू पाहणाऱ्या, लग्न नुकतंच झालेल्या, लग्न जुनं झालेल्या सगळ्यांना तुम्ही रिलेशनशिप ॲडवायझर म्हणून काय काय सांगा? जे लग्न आत्ता करत आहेत त्यांना सगळ्यात पहिली गोष्ट अशी सांगायला पाहिजे की कम्युनिकेशन स्किल्स, निगोशिएशन स्किल्स ही वाढवता येत आहेत का बघा. पुष्कळ वेळेला असं होतं की जे काही 2-3 मित्र असतात ना त्याच्या पलीकडे परीघ जात नाही. घरातही गप्पा नाहीत, बाहेरही गप्पा नाहीत. तर मनुष्य संपत्ती आपल्यासाठी खूप मोठी आहे, ती असलीच पाहिजे. माणसाची रिप्लेसमेंट दुसऱ्या कशानेच होत नाही. एक अगदी छोटं उदाहरण, मला माहिती आहे वेळेने पण खूप महत्त्वाचं उदाहरण आहे म्हणून सांगते. 96-97चा सुमार असेल तर मी आणि मुक्तांगणच्या मुक्ता मॅडम आम्ही दोघीजणींची आमची मुलाखत होती टी व्हीला, आपल्या दूरदर्शनला. आणि आमच्याबरोबर बाबा म्हणजे अनिल अवचट होते आणि ड्रायव्हर, असे आम्ही सगळेजण होतो. आणि आम्ही म्हणत होतो की जाता आता आपण मॉलवरती काहीतरी खाऊया आणि जाऊया, भूक लागली वगैरे. तर बाबा म्हणले की मॉलवर खायचं, कोणीच असा आग्रह नाही करत, घ्या ना अजून एखादी इडली. त्यामुळे म्हणले मला काही त्या मॉलवर वगैरे जायला आवडत नाही. पण आमची गाडी रस्त्याला लागली होती आणि साधारणपणे 1.5-2 किलोमीटरच्या अंतरामध्ये बाबांनी कमीत कमी 40-50 नावं घेतली. म्हणजे इथे समीर राहतो, इथे सारंग राहतो, इथे काय अमुक राहते, इथे प्रणिता राहते. आत्ता मी तुम्हाला सगळ्यांना घेऊन जाऊ सांगू शकतो दुपारी 2:30 वाजता की आम्हाला जेवायला वाढा. त्या दिवशी मी ठरवलं की मला खूप माणसं पाहिजे. तर ते हे खूप लग्नाच्या मुलामुलींनी तर ठरवण्याची खूप गरज आहे. मिडल एजची जी माणसं आहेत त्यांनी आपले छंद विसरू नये, हे खूप चांगल्या पद्धतीने जोपासले गेले पाहिजेत. आपल्या मुलांसमोर आदर्श ठेवला पाहिजे. कारण की जी लग्नाची मुलं येतात ती बरेचदा असं म्हणतात आमचे आईवडील इतके भांडतात, लग्न करून भांडायचं असेल तर लग्न कशाला करायचं. सो ही आईवडिलांची जबाबदारी आहे की त्यांचं सहजीवन कसं आहे हे सांगणं. तिथे अजून एक महत्त्वाचा भाग त्याच्यामध्ये असा आहे की लग्नाने मला काय मिळालं हे आईवडिलांनी मेसेज मुलामुलींपर्यंत देणं फार गरजेचं आहे. म्हणजे मध्यंतरी मी एक वर्कशॉप घ्यायला गेले होते आणि लंच टाईममध्ये आम्ही सगळेजणी ज्या पार्टिसिपंट्स होतो ते बोलत होतो. त्यातली एक आई मला असं म्हणली, माझी मुलगी 27 वर्षाची आहे आणि ती म्हणते मला काही लग्न करायचं नाही, तू लग्न करून असे काय तारे तोडलेस. म्हणजे मग तुम्ही काय उत्तर दिलं. तर म्हणे मी तिला म्हणलं हो नाही तरी खरंच आहे. तर मी म्हणजे अहो तुमची मुलगी 27 वर्षाची, म्हणजे निदान 28-29 वर्ष लग्नाला झाली आहेत. लग्नाचे जे काही आंबट गोड छान कसोटीचे असे वेगवेगळे प्रसंग आयुष्यात येतात, त्यावेळेला आपल्या घरातल्या माणसांच्या मदतीने, आपल्या पार्टनरच्या मदतीने आपलं आयुष्य सोपं होतं. कारण आपल्याला एक आधार मिळतो. आपली माणसं असतात, आपली माणसं आपल्याबरोबर असणं ही खूप मोठी संपत्ती आहे. त्याच्यावरती त्या म्हणजे हां तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. तेव्हा मला असं खूप प्रकर्षाने जाणवलं की लग्नाने मला ह्या चांगल्या गोष्टी मिळाल्या, हे मेसेज आईवडिलांनी आपल्या मुलांपर्यंत पोहोचवणं फार गरजेचं आहे. पण नाहीतर मग प्रत्येक घरातली आई काय म्हणते माहिती आहे, मी म्हणून टिकले, दुसरी कोणीतरी असती तर पळून गेली असती. आता हो म्हणजे माझ्या पिढीने सगळं घरातलं केलेलं आहे, म्हणजे घरातलं करून नोकऱ्या केलेल्या आहेत, पण आम्ही मजे केल्यात. असं काही कसरत होती, कधी कधी दमलो सुद्धा, पण आम्ही मजा केली आहे, आनंद वाटला आहे आम्हाला. असं नाही आहे की सगळी वर्ष आमची फार वाईट गेलेली आहेत. तर हा मेसेज आईवडिलांची फार मोठी जबाबदारी आहे ही. त्यामुळे आईवडिलांनी आपलं आपलं सहजीवन विसरायला नको, ही मिडल एजच्या आईवडिलांची जबाबदारी आहे. आणि त्याच्यानंतर रिटायरमेंटची तयारी आधीपासून केली पाहिजे. जरी नवीन पिढी 42व्या वर्षी रिटायर होणार असेल तरी माझी पिढी 60लाच रिटायर होणार आहे. त्यामुळे रिटायरमेंट नंतर मला काय करायचं आहे, ती पोकळी जी येते आयुष्यात नोकरी संपल्यानंतर, ती पोकळी न काय होता मुलांच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ सुरू होते लग्नानंतरची. मग अशी डिव्होर्सचा उल्लेख निघाला, हे फार मोठं कारण आहे. आईवडिलांचं ढवळाढवळ फार उत्तम शब्द आहे, इंटरफिअरन्स जरा गोंडस शब्द आहे, तर नाही ढवळाढवळच. तर ते करायचं नाही आहे आईवडिलांनी, हे ठरवलं पाहिजे आणि आपलं आयुष्य आपल्या पद्धतीने जगता आलं पाहिजे, जे आत्तापर्यंतच्या आयुष्यात नाही जमलं करायला.
ते करा ना, आहे वेळ तुमच्याकडे. लग्नाची गोष्ट किती चर्चा केली तरी संपत नाही, पण हे आज पुन्हा पुन्हा सिद्ध होतंय. पण आपल्याला मुलाखत या नोटवर थांबावी लागेल. पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार. अजून खूप प्रश्न येतील, अजून पुन्हा स्टुडिओत चर्चा करू, पण आज तुम्ही वेळ दिला. पुन्हा एकदा खूप खूप आभार. धन्यवाद. थिंक बँकच्या प्लॅटफॉर्मवर नेहमीच यायला आवडतं आणि तुम्ही संधी दिलीत त्याबद्दल थँक्यू.